ज्वेलरी, ब्रायडल ज्वेलरी, पोलकिट, प्रीमियम कलेक्शन ही त्यांची खासियत आहे. आज ते नेहमीच्या प्रेझेंटेशन ऐवजी एका वेगळ्या जशा त्यांच्या डिझाईन्स वेगळ्या असतात त्या पद्धतीने वेगळं फीचर प्रेझेंटेशन आज आपण सादर करतोय. वेलकम अनुषा फ्रॉम अनु ज्वेलर्स. कसं होतं की एक इमोशन्स म्हणलं तर अगदी एका माणसानं पहिला जेव्हा प्रपोज करत होतो त्याच्या गर्लफ्रेंडला, वाईफला, तेव्हा एक अंगठीपासून सुरुवात होते. ते मग त्याचं लग्नापर्यंत जातं तेव्हा मंगळसूत्र असतं. एका वडिलांच्या म्हणजे त्या मुलीची जर लग्न असतं तिच्या वेडिंगची ज्वेलरी असते. नंतर त्याच्यानंतर बाळ झाल्यानंतर त्या बाळाची पहिली बांगडी म्हणा किंवा अंगठी म्हणा किंवा पायातलं पैंजण म्हणा, हे सगळे इमोशन्स कनेक्टेड असतात. सो ज्वेलरी नुसतं ज्वेलरी नाही आहे, ऍक्च्युली इट्स अ इमोशन्स बिझनेस. म्हणजे सोन्यासारखे रिलेशन जपायचं काम तुम्ही करता. खूप 100 वर्षापूर्वीपासून. अनुज, मला एक विचारायचं आहे, सांगली मिरज मध्ये भरपूर ज्वेलरी शॉप आहेत. म्हणजे बघितलं तर परिसरामध्ये सर्वत्रच ज्वेलरी शॉप्स आपल्याला दिसतात, मोठमोठे ब्रँड दिसतात. मग अनु ज्वेलर्सच का, आणि आम्ही ते का निवडावं? एक लक्षात घ्या, आज आपण BNI मध्ये 100 पेक्षा जास्त मेंबर्स आहोत. आज आपले मेंबर्स बऱ्यापैकी मला वाटतंय 70-80% लोक येऊन गेलेत माझ्याकडे. आज त्यांनी कोणीही आलेत, त्यांना कधी वाटलंय का की ते दुसऱ्याचं दुकान आहे किंवा असं गेलंय? प्रत्येकाला अनुज ज्वेलर्स हे आपलं दुकान वाटतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट विश्वास आहे. 100 वर्षापूर्वीपासून आपलं जवळजवळ दुकान म्हणजे या बिझनेसमध्ये आहे आपण. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण म्हणजे पिढ्यानपिढ्या फॉलो करत आलोय, त्याच्यामुळे आपल्याकडे यायला तुम्ही हरकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे गोल्ड, सिल्वर, डायमंड, प्लॅटिनम भरपूर तुम्हाला व्हरायटी बघायला मिळते. आपुलकीनं तुम्हाला सगळं दिलं जातं. म्हणजे आपल्याकडे जो येणारा कस्टमर आहे तो कस्टमर येतो म्हणून कस्टमर म्हणून, पण जातो फॅमिली मेंबर होऊन. ह्याच्यासाठी माझ्याकडे यायला पाहिजेत. आजकाल सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे. मोबाईलवर विविध ऍडव्हर्टाइजमेंट येतात आणि त्याच्यामध्ये काही डिझाईन्स दिसतात आणि ती डिझाईन आपल्याकडे असावी असं वाटतं. तर अशा काही कस्टमाइज डिझाईन आपण करून देतो का? सर, कस्टमायझेशन तर आपली USP आहे. सो बेसिकली तुम्ही आजकाल पिंटरेस्टवरती डिझाईन्स खूप बघतात आणि इंस्टाग्रामवरती रील्स येतात. रीला बडवत बसलेलो असतो आपण, एक स्क्रीनशॉट काढायचा आणि पाठवायचा. मग ती तर आपली खासियतच आहे, काय विषयच नाही त्याच्यात. आणि तो एक भाग आहे की माझ्याकडे काय यावं लोकांनी. आणि बऱ्यापैकी मला वाटतं भरपूर लोकांनी माझ्याकडनं कस्टमाइज करून घेतलंय आणि त्यांना माहिती आहे की माझं काम कसं आहे. मी भरपूर वेळ देतो ऍक्च्युली कस्टमायझेशन जर असेल तर. आणि माझं फिनिशिंग, माझं जे काही कस्टमाइज ज्वेलरी करतो ते खूपच चांगल्या पद्धतीने करतो मी. सो ज्यांनी केलेलं नाही त्यांनी एक छोटंसं काहीतरी देऊन ट्राय करून बघा. यू विल डेफिनेटली लव्ह इट. जरूर. जसं की आता घरामध्ये एखादं लग्न असतं किंवा मुलाचं लग्न किंवा भावाचं लग्न असतं, तर शॉपिंगची सुरुवात कुठून करायची? कपड्यापासून की ज्वेलरीपासून? सगळ्यात पहिला ज्वेलरीपासून. सगळ्यात मोठं बजेट ज्वेलरीच असतंय, नंतर उत्कर्ष हॉलकडे. त्यामुळे पहिला माझ्याकडे यायचं. आणि ऍक्च्युली कसं होतं माहितीये का की लोकांचं होतं काय माहितीये का की एक सगळं ठरवतात आणि शेवटला अगदी जाऊन एवढंच जातं आमचं दागिन्यांचं बजेट उरलं एवढंच. हे चुकीचं आहे. ऍक्च्युली तुम्हाला दागिने हे परत पैसे पण देणार आहे, लक्षात घ्या. किंवा काही सुद्धा तुमची ते ऍसेट पण होणार आहे. सो डेफिनेटली पहिला तुम्ही ज्वेलरीपासून सुरुवात करा. ज्वेलरीमध्ये तुम्हाला त्याच्याप्रमाणे तुम्हाला कपडे मिळवणं खूप इझी आहे, पण परत त्याच्यावरती ज्वेलरी मॅच करणं खूप अवघड जातं. सो बेसिकली स्टार्ट विथ ज्वेलरी, नेव्हर एंड विथ ज्वेलरी. ज्यांचं लग्न झालं नाही त्यांनी आता तयारी करायला हरकत नाही. अनुजला भेट द्यायला पाहिजे, त्यांच्या ज्वेलरी आधीच तयार करून गेलं पाहिजे. घरात सगळ्यांच्याच भरपूर जुनं सोनं पडलेलं आहे, मोदीजींना पण माहीत झालेलं आहे. आणि पण त्या ओल्ड डिझाईन्स आहेत आणि त्यामुळं काही वेळा त्या वापरल्या जात नाहीत. काही चेन्स आहेत, काही लॉकेट्स आहेत. तर अशा कस्टमरसाठी तुम्ही काय सजेस्ट कराल? आपल्या प्रत्येकाच्या घरात आहे ना, चुटूक फुटूक जरी काढलं तर कमीत कमी ना एक 2-3 तोळे निघल सोनं प्रत्येकाच्या घरात. अगदी चुटूक फुटूक तुटकं फुटकं जरी काढलं तरी ते ठेवून काय तुम्हाला त्याचं काय बसून वाढणार नाही आहे तिथं ते. पण त्याचं तुम्ही काहीतरी करून घ्या. त्याचं तुम्ही जे मी कस्टमायझेशन करतोय म्हणून सांगितलं, तर ती ज्वेलरी घेऊन या. मी तुम्हाला त्याचं चांगलं काहीतरी करून देईन. मी तुम्हाला सजेशन्स देईन. आणि मोदीजींनी पण ह्या वर्षी सांगितलेच की 1 वर्ष सोनं घेणं टाळा. आता तुमच्याकडे आहे घरात तर त्याचं युटिलाइज करा. काहीतरी तुम्हाला मी चांगलं करून देईन की ते तुम्ही डेली यूज करू शकाल. ऑरस तुम्हाला तुमच्या घरातल्या कोणाला काहीतरी करायचं आहे, बायकोला वाटते की नवऱ्याला एखादी चेन गिफ्ट करावी, काहीतरी करावं, तर या ते आपण करूया काही ना काहीतरी छानपैकी. नावाचं पेंडंट करायचं आहे, लॉकेट करायचं आहे. यू कॅन डू लॉट्स ऑफ थिंग्स ऑफ दॅट. असं
म्हणजे मोदीजींनी सोनं खरेदी करू नका, म्हणजे अनुजकडनं आहे ते सोन्याला रिन्यू करून घ्या असं सांगितलेलं आहे का? त्यांनी तेच सांगितलं हो की आपले ऍक्च्युली ते कसं होतंय की इम्पोर्ट आपण खूप करतो, कितीतरी टनात करतो आपण इम्पोर्ट सोनं, आणि त्याच्यावरची ड्युटी कमी करण्यासाठी आणि करण्यासाठी मोदीजींनी सांगितले की 1 वर्ष तुम्ही सोनं घेणं टाळा. पण त्यांनी असं सांगितलेलं नाही की तुम्ही आहे त्या सोन्याचं तुम्ही काही करू नका असं म्हणालेलं नाही आहेत त्यांनी. नाहीतर मग सराफ लोक आणि मग आम्हाला सगळ्यांना कुठेतरी निघून जायला लागेल. सराफ आयुष्यात कधीच कुणाचे निघून जाणार नाही. लास्ट क्वेश्चन, बीएनआय मेंबर कडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? कोणत्या पद्धतीचे रेफरन्स तुम्हाला बीएनआय मधून हवेत? सो बीएनआय मेंबर्स कडून मला अपेक्षित एवढंच आहे की तुम्ही सगळे येतायच, पण मला कळकळीची विनंती आहे की सगळ्यांकडनं एक एक मला रेफरन्स हवा आहे. आपल्या प्रत्येकाच्या ओळखीत आता एक ना एक लग्न आहे, कोणाची तरी एंगेजमेंट आहे, कोणतरी ते आपला मित्र प्रपोज करणार आहे, कोण काय ढीगभर गोष्टी आहेत. तर नक्कीच मला तुम्ही प्रत्येकजण एक एक रेफरन्स देऊ शकता आणि तो आपण बिझनेसमध्ये चांगल्या पद्धतीने कन्वर्ट करूया. तो तुम्हाला नंतर थँक्यू म्हणेल की थँक्स टू गिव्ह मी अनुज ज्वेलर्स रेफरन्स म्हणून. तेवढ्यासाठी मला सगळ्यांना कनेक्ट करून द्या. Yes, in BNI we say we don't want to sell to the hall, we want to sell through the hall. आणि त्याच कन्सेप्ट मध्ये आपण अनुजला नवीन नवीन रेफरन्सेस जनरेट करून देऊया. थँक्यू अनुज फॉर दिस वंडरफुल पॉडकास्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. टेस्टिमोनी देतोय मी प्रश्न विचारतोय, टेस्टिमोनी देतोय. माझे मिरजेमध्ये बिगेस्ट ज्वेलर्स म्हणजे मोठे पाहुणे आहेत, माझे रिलेटिव्ह आहेत. मी ज्यावेळेला त्यांच्याकडे जाणार, समजा मी 4 लाखाचं सोनं घेतलं, त्या माझ्या खिशात असले 3.5 लाख रुपये. बायकोचं मन तुटणार, घेणार नाही, परत येणार. असे कित्येक वेळा झालेले आहे. मी अनुजकडे पहिल्यांदा गेलो, अनुजकडे ज्यावेळेला गेलो 4,70,000 रुपये बिल झालं. पण त्यावेळेला माझ्या खिशात होते काहीतरी समथिंग 3.5-4 लाख रुपये होते. बायकोला तर पसंत आलता. अनुजनं कंपल्सरी असं म्हणला, वहिनी तुम्ही घेऊन जावा, मी पैसे बघून घेतो. आणि मी 1.5 महिन्यानं पैसे दिले. थँक्यू अनुज. तो पॉइंट नंतर घेते मी. जसं आता सरांनी सांगितलं ना, तसंच मला एक्सपिरियन्स आला. माझ्या भावाच्या बायकोसाठी त्याला कानातलं घ्यायचं होतं. तो कोल्हापूरमध्ये शॉपिंग करणार होता. मग मी म्हटलं आमचा हक्काचा माणूस आहे तर मी त्याच्याकडे बघते. तर डिझाईन फोनवरून तिकडं व्यवस्थित क्लिअर होत नव्हत्या. तर सरांनी माझ्याकडून कोणतंही पैसे किंवा काय न घेता 4 कानातले मॅडम घेऊन जावा, आवडलं तर हे करा, नाही तर मला परत आणून दिला. हा जो विश्वास आहे तो हा आपला मेंबर देतोय. तर नक्कीच प्रत्येकाने सरांच्या शॉपला व्हिजिट करा. प्रत्येकाला चांगलाच अनुभव येणार आहे. आणि त्यांची मजुरी पण मेन म्हणजे कमी आहे. जिथं अदर्स होणार मजुरीत कमवतात ना, तर इथं तुम्हाला मजुरी बरोबर चांगला प्रोडक्ट मिळणार आहे. थँक्यू. आणि जे सरांनी सांगितलं की पहिला हॉलपेक्षा दागिन्याकडे या, नक्की जावा, कारण उत्कर्ष हॉल बजेट फ्रेंडली इव्हेंट करून देतो. कारण पहिला दागिने खरेदी करा, इथं कमी होणार नाही, पण उत्कर्ष हॉल मध्ये तुम्हाला नक्कीच तुमच्या बजेटमध्ये कार्यक्रम करून मिळणार आहे. अनुज सरांसाठी एक टेस्टिमोनियल आहे. तुम्हाला काय चांगलं दिसतंय हे जर तुम्हाला प्रॉपर पाहिजे असेल तर अनुजकडे जायला लागेल, कारण बेस्ट फ्रेंड आहे. आणि सांगताना जरी वयाने लहान असला तर सिनियर सिटीजन सारखं सांगणार, हे तुला चांगलं दिसते हे तूच घे, आणि ते देणार पण. कारण मी पण घेतलेलं आहे, माझ्या पोटातली अंगठी त्यांच्याकडूनच बनवून घेतलेलं आहे. म्हणजे एक टेस्टिमोनियल पण आहे. आणि 6 महिने म्हणजे आम्ही जास्त जवळ पण आहे. त्याचं फॉर्मसचं पण काम केलंय आपण, पूर्ण झालेलं आहे सगळं. अनुज आणि अनुजच्या फॅमिलीला मी सिन्स 1998 पासून ओळखते. रिसेंट टेस्टिमनी आहे. इन्व्हेस्टमेंट करायची होती, प्रश्न होते कसं काय करायचं, पण अनुज ब्रिलियंटली गाईड केलं. थँक्यू. हेच मी मगाशी जे तुम्हाला म्हणालो की म्हणजे आपल्या दुकानात काय हवं सगळ्यांनी, हेच त्याचं रिझन आहे की हे जे तुम्ही आता जे टेस्टिमोनियल्स ऐकताय हेच आपला ज्वेलर तुम्हाला देऊ शकतो. तुम्ही एखाद्या मोठ्या शोरूम मध्ये गेला तर तिथं तुम्हाला गाईड करणार तो सेल्स पर्सन गाईड करणार आहे. इथं मी तुम्हाला स्वतः गाईड करणार आहे. दिस इज द रिझन. लास्ट विघ्नेश अग्रवाल सर, लास्ट. नाही मोठा
माझ्या भावाची एंगेजमेंट होती. सो मला जे पाहिजे होतं ज्वेलरी त्याच्या वाईफला म्हणजे गिफ्ट देण्यासाठी, ती डिझाईन म्हणजे आमच्या स्टाईलचं इथं कुठंच मिळालं नाही मला. अख्ख्या मी नेहमीच सर्च करतोय. अनुजच्याकडे गेलो, त्यानं मला चेन्स दाखवले, ओके म्हणलो. परत मी घरी गेल्यावर त्यानं मला अजून व्हॉट्सअपला थोडेसे ज्वेलरीजचे फोटो पाठवले. विदिन 2 days ते ज्वेलरीचे सॅम्पल्स मागून घेतले, त्यातलं मी एक सिलेक्ट केला आणि दॅट वॉज लाईक, आता मला मिरज सांगितली ती डिझाईन आता कुणाकडे नसेल असा डिझाईन होता. सर टेस्टिमोनियल थांबणार नाही आपल्याला. आपण वन डाऊन का? बर्थडे बॉय सरांची साधनामध्ये त्याला कस्टमाइज म्हणजे 101% कस्टमाइज करून देते. मी छोटीशी बासुरी त्यांच्याकडनं पहिले केली, तेव्हा त्यांनी एकदम छान करून दिले. त्यानंतर माझी मुलगीसाठी त्यांनी मस्त डिझाईन ते मुलगीने पाठवलं, त्यांनी कस्टमाइज करून व्यवस्थित छान दिले. आपल्या सोन्यासारख्या माणसाला तर सोन्यासारखे रेफरन्सेस आपण सगळ्यांना मिळवून देऊया. थँक्यू सर, थँक्यू.